सोमवार को सोमनाथ जी सोम अमृत पिलावे जी। प्यार से स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता, प्यार से स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता। बीतेगा ये जीवन जिससे, बीतेगा ये जीवन जिससे स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता, प्यार से स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता। उल्टा भी परम पिता शिव परमात्मा दिव्य गुणों के भंडारी, ब्रह्मा जी ने सींची बच्चों की यह प्यार से स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता, प्यार से स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता। दिव्य गुणों को जीवन में जिस आत्मा ने अपनाया, अवगुणों को त्याग के प्यार प्रभु का है पाया। दिव्य गुणों को जीवन में जिस आत्मा ने अपनाया, अवगुणों को त्याग के प्यार प्रभु का है पाया। रंग बिरंगी माला में रंग प्यार से स्वीकार लो दिव्य गुणों का गुलदस्ता।
त्यांनी शिवबाबांच्या फोटोला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करावे. आपली दिवसाची सुरुवात ही ओंकारने किंवा ईश्वराच्या नावाने झाली पाहिजे असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत ओंकार म्हणजेच ईश्वराची पूजा करणे किंवा आराधना करणे होय आणि याला खूप महत्त्वही आपल्या हिंदू संस्कृतीत दिले जाते. दीप प्रज्वलन हे सुरू आहे. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. करुणी शिवबाबांच्या प्रतिमेस माल्यार्पण पूजन व दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. करुणी शिवबाबांच्या प्रतिमेस माल्यार्पण पूजन व दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. हरे भरे पेड़ पर सूखी डाली नहीं होती. हरे भरे पेड़ पर सूखी डाली नहीं होती. मुस्कुराते हुए ओठों पर कभी गाली नहीं होती. जो बंदा झुक जाए बाबा के चरणों में, जो बंदा झुक जाए बाबा के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती. ओम शांति. समय आज है सपावन सुहावन, समय आज है आप आए अतिथियों में सरताज है. आप आए अतिथियों में सरताज है. शिव बाबा की भक्ति पूजन करें आज हम. शिव बाबा की भक्ति पूजन करें
स्वागतम 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 स्वागतम। मन की बगिया से हमने कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। मन की बगिया से हमने कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। करते हैं अर्पित सुमन आज हम, करते हैं अर्पित सुमन आज हम। स्वागतम 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 स्वागतम। मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम। स्वागतम 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 स्वागतम। तसेच बीके भगिनी डॉक्टर मनीषाताई यांचा सत्कार कविता दीदी यांनी करावा। पूनम दीदींचं स्वागत कविता दीदींनी केले। शाल आणि श्रीफळ त्यांचा सन्मान केला जात आहे। ओम शांती। आजच्या सत्कार मूर्तींचा मी अल्पसा परिचय करून देते। श्री बीकेभाई अशोक शिंदे हे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारते आहेत। आपले शिक्षण BSc BEd झाले असून आपण 37 वर्ष ज्युनियर कॉलेज कुसुंबा येथे सेवा दिली। 2009 मध्ये आपण प्राचार्य म्हणून सेवानिवृत्ती घेतली। आपणास सामाजिक सेवा आवडीसोबतच राजकारणाचीही आवड होती, म्हणून आपण पंचायत समितीचे इलेक्शन देखील लढवले। 1997, 98 आणि 2002 मध्ये आपण HSC व SSC बोर्डाचे नाशिक डिव्हिजनचे सदस्यत्व देखील भूषवले। 2004 मध्ये आपण गव्हर्नमेंट मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच गस बँकेचे सुद्धा नेतृत्व केले होते। 8 तिकडे बघू हा सुंदर सोहळा आहे। आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असाच आहे। अतिशय सुंदर सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी सुंदर वातावरणात सूर्यनारायण सुद्धा उपस्थित आहेत। अशा सुंदर प्रसंगी सत्कार होतो हे अक्षरशः देवी देवता आहेत, देवतांचा सत्कार होत असतो। त्याच नंतर तुझी का फोकस करतो तिथं ब्राईटनेस वाढतो, बाकी त्याला डल करतो। ओम शांती। मी आजच्या PI म्हणून ते वर्क करतात।
हा कायम असावा आणि त्यांच्या त्या उत्साहाचा हेवा आपणा सर्वांना व्हावा अशी मी अपेक्षा करते. ओम शांती. हमारे बाबा शिंदे बाबा, उनको सबका कोटि कोटि प्रणाम. ओम शांति, ओम शांति. बाबा जी के पावर से, हमारे शिव बाबा के पावर से मेरे को चलता भी नहीं आता था और धीरे धीरे बैठ बैठ के जाता था. ये शिव बाबा में प्रट हुआ ना, मेरे को जब जवान आ गए, बुढ़ा का जवान बन गया मैं अभी इधर. अजीब ताकत मेरे को आ गई है. हाँ, मैं अभी ना ऐसा योगा में भी बहुत अच्छा परमात्मा की वजह से मेरे को बहुत ताकत मिल गई इधर. हाँ, वो तो हमारे मालेगांव के डॉक्टर साहब की मेहरबानी है. सब कुछ सब हमको ताकत मिल रही है. बस इतना बोल के मैं इतना समाप्त करता है. ठीक है. यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. ओम शांती. साठी एक सरप्राईज ग्रुपच्या वतीने आहे. ओम शांती. सर्वांनी टाळ्या वाजवून बीके बहिणा त्यांची प्रतिमा एक भेट म्हणून म्युझिकल एक्सरसाइजच्या ग्रुपच्या वतीने देण्यात आलेली आहे. बीके बहिणा ग्रुपच्या वतीने योगा ड्रेस, शूज आणि औक्षणाचा कार्यक्रम हा पार पडत आहे. सरांच्या परिवारातील तीनही सुनांना मी औक्षण करण्यासाठी बोलवत आहे. योगा एक्सरसाइज ग्रुपच्या वतीने मी त्यांना विनंती करते की तीनही सुनांनी अशोकजी भाई शिंदे यांचं औक्षण करावं. इथे जे आपले योग सेवक आहेत त्यांनी थोडा वेळ खाली यायचं आहे. Happy birthday to you. To you, happy birthday to you, bhai Ashokji Shinde. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy गोड करणार आहेत आणि वाढदिवसासाठी शुभेच्छा मनोकामना
देणार आहे. स्टेजच्या बाजूला उभं राहायचं आहे आणि लाईनीत सर्वांना व्यवस्थित वाटप करायचं आहे. आता मी आलेल्या अतिथींचं मनोगत. शहरात 22 ठिकाणी म्युझिकल एक्सरसाइज सुरू केली व लोकांना अनेक व्याधींपासून मुक्त होण्यासाठी म्युझिकल एक्सरसाइजद्वारे नवनवीन प्रात्यक्षिक स्वतः करून दाखवून लोकांनाही योगा करण्यास प्रवृत्त केले आहे. आजचा दिवस हा आमच्यासाठी खास आहे. आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही हाच मनी ध्यास आहे. उगवता सूर्य आपणास प्रखर तेज देवो, उमलणारी फुले आपणास आपल्या आयुष्यात गंध घेऊन येऊ. आपल्या स्वप्नांना किनारा नसावा. शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करीत राहावी. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा गगनाला भिडू देत. जीवनात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू देत. आपणास सुख समृद्धी व निरोगी आयुष्य सोबत दीर्घायुष्य लाभावे. BK भाई अशोक भाई शिंदे यांना शुभेच्छा. ओम शांती. सभी जो इकट्ठे हुए हैं, तो विशेष शिव बाबा की तरफ से, बड़ी दीदी की तरफ से, ब्रह्मा कुमारी दुलिया जयपुर शाखा की तरफ के सभी भाई बहनों की तरफ से आदरणीय अशोक भाईजी शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तन मन आणि धन या तिघांनी सदा स्वस्थ समृद्ध राहो हीच शिवबाबांकडे विशेष त्यांच्यासाठी प्रार्थना. प्रथमतः आज धनत्रयोदशी दिवाळीची सुरुवात, त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज मी इतका भारावून गेलेलो आहे, काय बोलावं हेच मला सुचत नाही. कारण माझ्या पश्चात मी पुण्याला असताना तुम्ही हा जो कार्यक्रम आखला हे मला देखील बरेच दिवस कळू दिलं नाही. तुम्हाला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, पण परमपिता परमात्मा शिवबाबांना ते मान्य नव्हतं. बाबांनी कोणाच्या तरी माध्यमातून माझ्यापर्यंत ती बातमी पोहोचवली आणि मला ते कळलं. आणि खरंच सांगतो, आज वयाची 70 वर्ष पूर्ण झाली. या वयाच्या 70 वर्षापर्यंत आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर माझं जे आरोग्य आज चांगलं आहे, याला खऱ्या अर्थाने जर कोणी साथ दिली असेल तर ती माझ्या धर्मपत्नी प्रमिला शिंदे यांनी. कारण कुठल्याही पुरुषाच्या पाठीमागे त्याची पत्नी जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित कार्य कोणतंही करू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना आपण मला सांगितलं त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे लाडके, बऱ्याच दिवसापासून तुमच्या मनामध्ये होतं की डॉक्टर उज्ज्वल कापडणी सरांनी आपल्याला भेट द्यायला इथे यावं, परंतु अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणी म्हणजे पावसाळा सुरू झाला, करोना सुरू झाला, त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांची सुद्धा तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती बऱ्याच दिवसापासून, आणि बाबांनी ते आज वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण केली. त्याबद्दल बाबांचेही धन्यवाद. आणि ते या ठिकाणी स्वतः डॉक्टर मनीषा मॅडम यांच्या समवेत या ठिकाणी पोहोचले. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने सांगतो मी की ज्यावेळेस आपण 29-30 जून 2019ला डायबिटीजचा कॅम्प घेतलेला होता, त्या कॅम्पच्या वेळेस डॉक्टर उज्ज्वल कापडणी सर आणि डॉक्टर मल्हार देशपांडे सर यांनी डायबिटीज बद्दल आपल्याला खूप खूप सायंटिफिक ज्ञान दिलं. आणि त्याच्याबरोबर जी एक्सरसाइज शिकवली
ते 2 दिवस त्यांनी शिकवली, परंतु त्यावेळेस 8 ते 10-15 दिवसापर्यंत त्यांच्या सोबत आलेल्या पूनम दिदी ज्या आहेत त्या पूनम दिदी इथं थांबल्या आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जे योगासेवक होते माझ्या सहित सगळ्यांना चांगल्या प्रकारची ट्रेनिंग दिली आणि त्यांच्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही योगा सेवा जी आहे म्युझिकल योगा सेवा ती करू शकलो. तर याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर उज्ज्वल कापडणी सर, डॉक्टर मनीषा मॅडम, डॉक्टर मल्हार देशपांडे सर यांना सगळे श्रेय हे जातं. आज जगामध्ये भरपूर डॉक्टर लोक आहेत, पैशांच्या पाठीमागे धावणारे आहेत, परंतु या डॉक्टर हे जे युगल आहे हे युगल खरंच माझ्या दृष्टीने लक्ष्मीनारायण आहे. कारण यांनी कधीही पैशांचा विचार केला नाही. फक्त खऱ्या अर्थाने डॉक्टरांचं जे कार्य असतं ते सेवा देण्याचं असतं आणि त्यांची सेवा बघून मी सुद्धा आश्चर्यचकित होतो की डॉक्टर लोक एवढे बिझी असताना एवढा वेळ कसा देऊ शकतात. तर तुम्ही जर कधी मालेगावच्या याच्याकडनं रिपोर्ट जर घेतला तर सर त्यांच्या प्रॅक्टिस बरोबर हे आतोनात सर आणि त्यांच्या बरोबर मॅडम पूनम दिदी सारखे त्यांचे योग सेवक हे भरपूर आहेत. हे सगळे त्या मालेगाव शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही म्युझिकल एक्झरसाइज देखील शिकवतात. तर सर औषधींवर जोर न देता मेडिटेशनवर आणि एक्झरसाइजवर जोर देतात. असा कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही की एक्झरसाइज करा आणि मेडिटेशन करा. आणि योगा सेवक परिवाराला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आहे. आजचा दिवस खरंच संगम आहे आणि आजच्या ह्या दिवसाप्रित्यर्थ खास परमपिता परमात्मा शिवबाबा यांचे आभार की ज्यांनी हा योग जुळून आणला. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या आदरणीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी कविता दिदी, आदरणीय BK अशोक शिंदे सर, त्यांच्या युगल आदरणीय प्रमिलाताई, मालेगावून आलेल्या योगा सेविका पूनम दिदी, डॉक्टर मनीषा मॅडम आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले योगा सेवक. प्रथम सरांचं वाढदिवसाचं निमित्ताने अभिष्ट चिंतन आणि आज त्यांच्याकडे बघून मला खूप कौतुक वाटतं. त्यांचा विषय नेहमीच आमच्या मालेगाव योगा सेवकामध्ये निघत असतो की हा 70 वर्षाचा तरुण काय काय कार्य करतोय. त्यांना वृद्ध म्हणता येणार नाही, कोणत्याच अँगलने ते वृद्ध नाही, ते दिसतच आहे. त्यांचा चेहरा बघा किती तेजस्वी आहे, त्यांची बॉडी लँग्वेज किती ऍक्टिव्ह आहे आणि ह्या वयामध्ये इतकं फिट असणं यापेक्षा काय वरदान असेल. तर परमात्म्याचं साक्षात वरदान त्यांना लाभलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे अनेक धुळे वासियांना ते आरोग्याचा एक मंत्र देत आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि तुम्ही सुद्धा लोक एवढे सकाळी उठून 6 वाजता या ठिकाणी येतात. आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो, पूर्ण मालेगाव शहरामध्ये तुमचे व्हिडिओ जातात. आता सुद्धा शूट केलेला जो मालेगाव न्यूज आहे, न्यूज मध्ये जे तुमचं आलेलं आहे ते पूर्ण आम्ही सर्व मालेगाव निवासियांना दाखवलं. तर अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच तुम्हाला सदिच्छा. बोलण्यासारखं खूप आहे परंतु आज आपल्याला वेळ कमी आहे कारण कार्यक्रम बराच मोठा झालेला आहे. परंतु पुन्हा एकदा मी येणार आहे ज्यावेळी आपण नवीन योगांवर, नवीन गाण्यांवर जो काही योगा बसवलेला आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आज आम्ही लॉन्च करत आहोत. आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी कालच आम्ही शूट केलाय आणि युट्यूबवर तो आज बहुतेक लॉन्च होईल BK डॉक्टर उज्ज्वल कापडणी याच्यावर. पण पुन्हा एकदा सरांचं म्हणणं होतं की सर्व जे ग्राउंड आहेत ज्या ज्या ठिकाणी डोळ्यांचा योगा चालतो, एक महायोगा आपण ठेवूया या ठिकाणी. एकदा हे कोविडचे रेस्ट्रिक्शन अजून कमी झालं की संपूर्ण धुळे शहरातल्या लोकांना एका ठिकाणी एकत्र येऊन एक महायोगा आपण करू आणि या महायोगाच्या दिवशी अजून काही गोष्टी आपण त्याविषयी शेअर करूया. तर पुन्हा एकदा तुमचं सरांचं अभिनंदन आणि संपूर्ण योगा सेवकांचं अभिनंदन. ओम शांती. ओम शांती. सगळ्यांची बडबड बडबड माता म्हटल्या म्हणजे आवाजच आवाज. पण बाबा आपल्याला शिकवतात शांतीकडे जाण्याचं. म्हणून बाबांनी खास मातांना पुढे केलंय की मातांना शांत केलं की सगळं विश्व आपोआप शांत होईल. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तर पहिलं आपलं मुख बोलतं, दुसरं आपलं
आजच्या युगामध्ये काय बोलतो आपण, कशावर जास्त बोलतो, कशावर जास्त बोलतो? मोबाईल. दुसरा एम आहे मोबाईल आणि तिसरा एम कुठला आहे? माइंड. माइंड म्हणजे आपलं मन. हे तिघांची खूप बडबड चालू आहे ना, बरोबर आहे ना? तर या तिघांचं जेव्हा आपण मौन करू तेव्हा आपण सायलेन्स कडे जाऊ आणि सायलेन्स कडे जाऊ. माझी बुद्धी अत्यंत शक्तिशाली होत आहे. माझं मन जे सूक्ष्म आहे, सॉफ्टवेअर आहे, ते सुद्धा अतिशय शुद्ध शांत विचारांनी भरत आहे. मी आत्मा माझ्या मूळ रूपामध्ये अत्यंत अत्यंत शांत आहे. त्या शांतीला फील करायचंय. ते तरंग संपूर्ण वातावरणात, संपूर्ण शहरात पसरत आहेत. मी अत्यंत शक्तिशाली आत्मा आहे. माझा प्रत्येक विचार अतिशय शक्तिशाली आहे.